नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षांचा सत्याचा मोर्चा. ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीतील नेते राहणार उपस्थित. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मोर्चाला अनुपस्थित. खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांनीही केली तब्येतीची विचारपूस. फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण. महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश. विरोधकांचा आजचा मोर्चा. त्यांच्या राजकीय फायद्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची टीका. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पंजाबमधून अटक. शस्त्र तस्करी करणाऱ्या प्रकरणात सिकंदरला अटक. पुणे शहरातील मैला पाणी शुद्धीकरण केंद्रासाठी 1200 कोटींचा निधी. 6 केंद्रांच्या नूतनीकरणासाठी स्थायी समितीची मान्यता. विरोधकांच्या मोर्चाला भाजप देणार मूकमोर्चानं उत्तर. गिरगाव चौपाटीवर भाजपचा मूकमोर्चा. सदोष निवडणूक याद्यांवर निवडणुका घेण्यास आमचाही विरोध. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. कर्जमाफीची दिलेली तारीख सरकारनं पाळावी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत रोहित आर्यावर अंत्यसंस्कार. मध्यरात्री मुंबईहून पुण्यात आणलं पार्थिव. 0% व्याजदरानं पैसे दिल्यानंतर ते भरायची ही सवय लावा. सारखं फुकट आणि माफ कसं करणार? उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीस नेहमीच मराठा आणि शेतकऱ्यांचा अपमान करत राहणार. सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली. मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारवर टीका. अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली. ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू. मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकलनं प्रवास करत मोर्चाला रवाना होणार. दादर ते चर्चगेट पर्यंत करणार लोकलनं प्रवास. आमच्याकडे डोकावून पाहण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी स्वतःकडे पाहावं. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची टीका. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.